स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। ते 10:30 वाजलेत आणि सध्या आहोत मुंबई पुणे एक्सप्रेसवर। एक छोटंसं स्टॉप घेतले, तिथे थांबलोत। मुर्डेश्वरला निघालोत। मुर्डेश्वर आणि गोवा असे आमचा स्पॉट आहेत। मॉर्निंग आणि सकाळी 9:30 वाजलेत आणि रस्त्याच्या साईडलाच आम्ही थांबलोत नाश्ता करायला। हे बघा, इथं नाश्ता बनवायला घेऊन आलं शेगडी बिगडी। त्या दिवशी मला ही गोट्याच्या नावाची टाकते। तिथून आता नाश्ता वगैरे करून आम्ही इथं मुर्डेश्वरला आलोत। रूम वगैरे घेतली, आता फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळचे 6 वाजलेत आणि दर्शनासाठी निघालोत। इथे जत्रा आहे त्यांची 30 तारखेपर्यंत। समोरच तुम्ही मंदिर बघू शकता। इथून तुम्ही जर आतमध्ये आलात तर चप्पल वगैरे ठेवायला इथे स्टँड बनवलेला आहे आणि मंदिरासाठी जायला हा मार्ग आहे। किती आहे? जर वरून व्ह्यू बघत असेल तर तुम्ही तिकीट घेऊन वरती जाऊ शकता 17व्या फ्लोअरवर। तिथून तुम्हाला चारही बाजूचा व्ह्यू बघायला भेटतो पूर्णपणे। जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचा 7 ते 12 पर्यंत टायमिंग आहे, त्याच्या आधी तुम्ही जाऊ शकता। करून झालेलं आहे। दर्शनासाठी जास्त वेळ लागला नाही, 2 मिनिटात दर्शन करून झालं। दर्शन वगैरे करून झालंय, पूर्ण बघून झाले। जर तुम्हाला यायचं असेल तर 6:30च्या आधी या, कारण इथे अंधार लवकर पडतो। त्यामुळे तुम्ही जेवढं शक्यतो संध्याकाळी येण्याचा प्रयत्न कराल तेवढं चांगलं राहील तुमच्यासाठी। फोटो वगैरे चांगले येतील, बाकी काय नाही। हे बघा आमचे मित्र, उद्या गोव्याला सध्या रूमची बुकिंग चालली आहे गोव्याची उद्याची। त्यांना फोन करून रूम बुकिंगचं कसं काय ते आम्ही चेक करतो। इथे रूम घेतली आम्ही आणि समोरच मंदिर आहे। आधी 2000 बोलत होता, नंतर 1500ला त्यांनी रूम दिली AC वाली। जर तुम्हाला मंदिराच्या जवळ रूम पाहिजे तर 1500-1100ला भेटून जाईल।
आणि आजचा दुसरा दिवस. आज निघालो जो गोव्याला. आणि इथं नारळ पाणी प्यायला स्टॉप घेतलाय सकाळच. शाल घेऊन काय चाललंय इथं. हॅपी बर्थडे. नाश्ता वगैरे करून झालाय. आता निघालो गोव्याला. 145 किलोमीटर आहे इथून. तर अजून आम्हाला टाइम लागेल गोव्याला पोचायला. दुपारपर्यंत तरी पोचू आम्ही. बघूया. आणि आज गोव्यात आहे आमचा दुसरा दिवस. आता निघालात आम्ही साईट सीन करायला. कुठल्या कुठले प्लेसवर यांना घेऊन जातो बघतो आम्ही. काय काय जायचं या. पहिल्या स्पॉटवर पोहोचलो. बर्गर घ्यायला आलो. बर्गर फॅक्टरी मध्ये नाही. बर्गर वगैरे खाऊन झालेलं आहे. आणि आमचा बिल झालाय किती. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर नक्की या. चांगलं आहे टेस्ट बेस्ट. तुम्हाला कसं वाटलं रे. एकदम ओके मध्ये. पोर्क बर्गर मी तुम्हाला रेकमेंड करतो. जेवणाची गरज नाही. सगळंच आहे. डुक्करचा खाल्लाय. चला चला आता निघालो दुसऱ्या स्पॉटवर. रंबोल बीचवर गेलतो. आता तिथून आम्ही रूमवर निघालो. थोडस फ्रेश वगैरे व्हायला. ते मामाने काही कलिंगड दिला ते इथे घेऊन जातात. मस्त लागतंय. आणि संध्याकाळचे 7 वाजलेत. पिझ्झा खाण्यासाठी आलोत. हे बघा सगळे कपडे बिपडे चेंज करून. खाली चिकन काय देते ना. चिकन बाबूला पिझ्झा वगैरे खाऊन झालाय. आणि हा बघा बिल 1000 काही समथिंग बिल झालाय. आणि पिझ्झाची टेस्ट तुम्हाला जर खाऊन झाले. तुम्हाला कसं वाटलं पिझ्झा. एकदम बकवास पिझ्झा लागला. येऊ नका परत तुम्ही. सकाळचे 10:30 वाजलेत. आणि घरी जायला निघालो आम्ही. आता बघूया किती टाइम लागतंय. हे बघा थंड घेताना कोको कोला घेतलाय त्याच्याकडचे ओरिजिनल माल. रात्री 9:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो. आणि ट्रकचा ड्रायव्हर ओळखीचा होता म्हणून त्याने आम्हाला थंडे दिले. मुर्डेश्वरला तुम्ही गेला तर तुम्हाला तिथं सेकंड टॉलेस्ट शिवामूर्ती आणि सेकंड टॉलेस्ट गोपुरम बघायला मिळेल. पुढची व्हिडिओ बघायला विसरू नका. कारण आम्ही आता कुंभमेळ्याला निघालो. ती व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय बाय.